गुड मॉर्निंग मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। तर आज खूप दिवसानंतर मी ब्लॉगिंग करत आहे आणि त्याचं निमित्त असं आहे की आमच्या शाळेमध्ये आम्ही एक क्रिएटिव्हिटी तयार करत आहे आणि हे पेंटिंग करत आहे ठाकरे सर। नमस्कार। आणि हे आमचे 10वीचे यंग ब्रिगेड आणि हे घोक्षे सर आहे आणि ही 10वीची सगळी यंग गँग। सांगा सगळेजण नाव सांगा तुमचं। माझे नाव चैतन्य प्रशांत कावळे। तुझं? माझं नाव योगेश पंजाब शिंदे। माझं नाव वैभव गजानन वाघमारे। माझं नाव पवन अशोक मौदुरे। माझे नाव सुजल ओमेश्वर भोयर। माझे नाव मुरलीधर लक्ष्मण मोहत्रे। आणि या गँगची 10वीचे विद्यार्थी आहे सगळे। यांची खासियत अशी आहे की सर तुम्ही सांगा फक्त काय करायचं आणि ते नेहमीच तयार असतात काही पण करायला। तर हे सर्व त्यांची मेहनत आहे। इथे आम्ही मुरूम आणलेला आहे आणि त्याच्यावर माती सेट केलेली आहे आणि आता आम्ही चाललो आहे थोडं टेकडीवर चाललो आहे दगड वगैरे आणायला आणि त्या दगडांपासून आम्हाला इथे आमच्या शाळेचं नाव तयार करायचं आहे। तर चला रेडी आहे? हो। आता डायरेक्ट रस्त्यावर करू। A few minutes later. मित्रांनो, आम्ही सर्व विद्यार्थी आणि चव्हाण सर आहे, घोक्षे सर आहे, आलो आहे एका शेतामध्ये कारण आम्हाला गोल आकाराचे दगड पाहिजे आहे। अरे वा, आलं काय टाकलेलं? परसबाग पण घेत टेकड्यावर परसबाग बनवली। टेनिस बॉलच्या साईजचे पाहिजे आपल्याला। हा बस चालेल। दगड उचलताना काढा ना। हा काढताय ना। बरं इथंच तर भरपूर आहे। तर मित्रांनो, आम्हाला सर्व दगड जे आहे ते या साईजचे पाहिजे आहे, टेनिस बॉलच्या साईजचे। पूर्ण आहे का? छोटे मोठे बरं ठीक आहे, लावतो एखादं पडा म्हणजे व्हिडिओ चांगले मीच पडायचं। तर मित्रांनो, आम्हाला जेवढे दगड पाहिजे होते तेवढे आम्ही घेतलेले आहे आणि शाळेत जाऊन आता आम्ही काम सुरू करणार आहे। चला चला। दगड आणलेले आहे गोल गोल आकाराचे आणि ठाकरे सराचं वर्क कंप्लीट झाल्यानंतर माझं खालचं स्टोन वर्क सुरू होणार आहे। तर ठाकरे सरची एकदम पेंटिंग खूप छान आहे। तर मित्रांनो, काही 12वीचे विद्यार्थीसुद्धा आम्हाला हेल्प करायला आलेले आहे। तर अशा प्रकारे प्रत्येक विद्यार्थी आम्ही शिक्षक काम करत असताना आम्हाला हेल्प करतात आणि हे आहे बाकीचे स्टुडंट्स आमचे। तर मित्रांनो, ठाकरे सरांचं रायटिंगचं वर्क पूर्ण झालेलं आहे आणि हे आहे ठाकरे सर। ठाकरे सर, कसं वाटते तुम्हाला? बस बढिया। की रायटिंग वगैरे करताना, अशी कला सादर करताना कसं वाटते ते सांगा। कलेचं कौतुक जर झालं तर कला करण्यात मजा वाटते। बरोबर आहे सर, माझंही तेच मत आहे। कारण कलाकारांना जर चान्स मिळाला तर ते कलाकारांसाठी चांगलं असतं। कौतुकाची थाप जर पडली तर पुन्हा आणखी काही नाविन्य असं करता येईल का यासाठी प्रयत्न असतो। आमच्या शाळेचं नाव आहे स्वातंत्र्यवीर सावरकर विद्यालय आणि खाली येणार आहे भुलई। तर त्यामधलं स्वा झालेलं आहे आणि आमचे काही 10वीतले मुलं पुढील काम करत आहे। खूप ॲक्टिव्ह बॅच आहे नाही रे शिंदे?
मित्रांनो आमच्या शाळेचं नाव सावरकर लिहून झालेलं आहे. आता सुरू आहे सावरकर लिहून झालेलं आहे आणि आता सुरू आहे विद्यालय आणि त्याच्याखाली गावाचं नाव येणार आहे. त्यांच्या मेहनतीनंतर आमच्या शाळेचं हे नाव पूर्ण झालेलं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर विद्यालय. आणि याला कलर देण्याचं काम आम्ही उद्या करणार आहे. तर मित्रांनो 2 दिवसाच्या परिश्रमानंतर 10व्या वर्गातील मुलांनी आमच्या शाळेचं नाव कंप्लीट केलेलं आहे. तर अशा प्रकारे आणि दुरून दिसणार असं हे नाव आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्या वगैरे त्यांना हे नाव इझिली दिसणार आहे आमच्या शाळेचं. तर मित्रांनो आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी साकार केलेली कलाकृती तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सरांच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब करा.